मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत झोपलेला असतो तर कलाला झोपच येत नसते. नयनाने जो खोटारडेपणा केलेला असतो, प्रेग्नेन्सीचं खोटं सत्य लपवलेलं असतं, अखेर ते सत्य आता घरातील सर्वांसमोर आल्यामुळे कला ही खरंच खूप डिस्टर्ब असते. त्यामुळे तिला आता काय करावं सुचत नाही आणि मी स्वतःला 2 दिवसामध्ये कसं खरं प्रूव्ह करू हे सुद्धा कळत नाही. त्यानंतर ती त्या गोष्टीचा खूपच विचार करू लागते. तर आता तिला आठवतं की कशा प्रकारे रोहिणीने नयनाचा हा खोटा पर्दाफाश केला. तर तोच विचार करत करत आता ती लगेच हॉलमध्ये येऊ लागते. तेव्हा हॉलमध्ये आल्यानंतर आता ती समोर नयनाला पाहते तर नयना आता मस्तपैकी तेथे सोफ्यावर पाय हलवत झोपलेली असते. तेव्हा आता नयनाला पाहताच नयनाताई इथे नक्की काय करते असं कला मनातच विचार करत तिच्या जवळ जाते. कलाला पाहताच नयना रागातच उठते आणि विचारते, काय ग, तू इथे काय करतीयस? मी जिथे जाते तिथे तुला लुडबुड करायचीच असते का? त्याच वेळी तू आत्ताच्या आता इथून जा बरं, असं रागातच नयना म्हणते. त्यावेळी कला म्हणते, हे बघ, तू इथे होती म्हणून मी इथे आली नाहीये आणि हळू बोल, इथे सर्वजण झोपले आहेत, उगीच सगळ्यांची झोपमोड होईल, त्यामुळे एकदम शांततेत बोलायचं. तेव्हा नयना म्हणते, हो अगदी बरोबर आहे, म्हणजे परत परत घरच्यांचा तुला कसा पुळका आहे आणि मला काहीच वाटत नाही हे आता परत दाखवून देण्याची खरंच काही गरज नाहीये. तेव्हा कला आता रागातच विचारते, काय ग, मी दाखवून दिलं काय आणि नाही दाखवून दिलं काय, तुला काही फरक पडतो का? नाही ना. अगं ताई, आज तूच दाखवून दिलंस की तुला घरच्यांच्या विषयी काहीच वाटत नाही म्हणून. अगं, तुझ्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे म्हणा, त्यावेळी तुझं तोंड अगोदर बंद करायचं, असं रागातच नयना म्हणते. तेव्हा रागातच आता कला पुन्हा एकदा विचारते, नयना ताई, तू अशी का वागलीस, का केलंस असं? अगं, घरच्यांच्या भावनांशी खेळायचा अधिकार तुला दिलाच कुणी? आणि हे असलं डोकं चालतं का तुझं? सराईत गुन्हेगारासारखं तू हे असले उद्योग करशील? त्याचवेळी रागात आता नयना म्हणते, 1 मिनिट, अजिबात मला गुन्हेगार वगैरे म्हणायचं नाही, लायकीत राहायचं कला खरे. तुला अजून खरे नाव सुटत नाही, चांदेकरांचं नाव सुद्धा लावता आलं नाही तुझ्या समोर आणि तू लागलीये तिथे चांदेकरांची बाजू घ्यायला. तू ना या घरामध्ये उपरीच आहे, असं रागातच नयना म्हणते. तेव्हा उगीच कांगावा करू नको, काही पण बोलू नकोस, असं रागातच कला म्हणते. अगं, घरातले सगळेजण तुझ्यावर किती नाराज आहे, तू सर्व वातावरण अक्षरशः बिघडवून टाकलंय. आता तुझ्याबद्दल कुणी चांगला विचार करायला सुद्धा धजावणार नाही, त्यामुळे हा बडेजावा करणंच तू बंद कर. आता विचार कर जरा आणि जमलं तर खरं सांग, कबूल कर, असं कलाही तळमळीने तिला सांगत असते. त्याच वेळी रागात आता नयना म्हणते, अगोदर तू ही लेक्चरबाजी बंद करायची. तू ही बोलतीये ना की घरचे माझ्याबद्दल काय विचार करतात आणि काय नाही. अगं, आज घरचे माझ्याबद्दल काय विचार करतात ना, याला फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहेस, असं नयना काही पण आरोप करू लागते. तेव्हा कला विचारते, मी जबाबदार? त्यावेळी नयना म्हणते, हो, तूच जबाबदार आहेस. पुढे आता नयना विचारते, काय ग, तू मला सांगतेस ना की परिस्थितीचा विचार कर, मग तू नक्की काय करतेस? तू कर ना परिस्थितीचा विचार, कारण तुझं या घरात काही नाहीये. अगं, तुला माहित आहे ना की या घरच्यांच्या नजरेपासून मम्मा तुला लपवून ठेवायची, कारण तू यांच्या नजरेस पडू नये म्हणून. कारण माझं लग्न या घरात होणार होतं, मी या घरात येणार होते, ते पण अगदी सन्मानाने, पण तू या घरात आलीये ना ते फक्त नाईलाजाने. तेव्हा रागातच कला म्हणते, नयनाताई, नीट बोल. तेव्हा रागातच आता नयना म्हणते, बस कर, अजिबात मी बोलतीये ना मध्ये तर बोलायचं नाही. मग आता असं म्हणून ती पुढे सांगू लागते की अगं, अद्वैतची बायको म्हणून ना मीच या घरात येणार होते, तू नाही, समजलं? या घरातील मोठ्या सुनेचा मान फक्त आणि फक्त माझा होता, तुझा नव्हता. अगं, आज या घरातील सर्व लोक जो तुझा विचार करतात ना, तो माझा विचार करणार होते, पण तू ती वेळ माझ्यावर येऊच दिली नाही. तू सगळं काही माझ्याकडून हिसकावून घेतलंस, कारण या घरात तुला जी जागा मिळाली आहे ना ती फक्त माझ्या आणि माझ्यामुळे. अगं, तुला या घरातील सर्वजण सुखात तोळायची जर स्वप्न बघत असतील ना तर अजिबात हे शक्य नाही, कारण मी हे कधीच होऊ देणारच नाही, असं रागातच नयना म्हणते. तेव्हा कला आता विचारते, ताई, तुझं तुला तरी कळतंय का ग, तू नक्की काय बोलतीये ते? अगं, तुझा ना तुझ्या मनावरचा ताबा सुटलाय ताई.
आणि हो बरोबर बोलतीयस तू, कारण या घरात लग्न करून फक्त तूच येणार होतीस. हे सगळं सुद्धा तुझं होतं, पण तुला ते का नाही मिळालं, असं कला आता तिला उलट प्रश्न करते. अगं मी तुला सांगितलंच नव्हतं की प्रेग्नन्सीचं असं खोटं नाटक कर म्हणून. हे सगळं तू स्वतःच्या डोक्याने केलंय आणि मी सर्वांसमोर हे सिद्ध करणारच, असं कला आता तिला रागातच म्हणते. तेव्हा तू हे सगळं काही कसं करणार आहे, कारण तुझ्याकडे पुरावेच नाहीत, असं नयना म्हणते. मग रागातच कला म्हणते, ते मी माझं पाहिल म्हणून नयनाबरोबर वाद न घालता ती लगेच तेथून जाते. त्यानंतर आता नयनाला वाटतं की कला गेली आहे. मग आता लगेच तिला डॉक्टर सौरभचा फोन येतो. तेव्हा ती आता म्हणते, बापरे सौरभचा फोन आलाय का, तसंही माझं भांडं आता फुटलेलंच आहे, तो करून करून तरी काय करणार आहे, जाऊ देत काहीही करू दे. आता नयनाचं हे नेमकं बोलणं सगळं काही कला ऐकते आणि तिला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते, म्हणजे डॉक्टर सौरभ. दुसऱ्या दिवशी आता अजूनही अद्वैत हा झोपलेला असतो. त्याच वेळी आता कला ही स्वतःचा आवरते आणि म्हणते की पुढचे 2 दिवस माझ्या मनाला काही शांतता मिळणारच नाही, कारण आता पुढच्या 2 दिवसांमध्ये मला स्वतःला अगदी खरं सिद्ध करायचंच आहे. मी त्यासाठी काहीही करेन, हवं तर प्रत्येक श्वास मोजेन, परंतु अशी स्वतःला सिद्ध करेनच. त्यानंतर आता कपाट उघडून ती आपली पर्स घेते. तेव्हा आता कपाटाचा आवाज तेथे अद्वैतला येतो, त्यामुळे त्याची आता झोप मोडते आणि तो आता उठतो आणि कलाकडे पाहतच राहतो. तेव्हा खरे तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालली आहेस, असा आता अद्वैत विचारतो. त्यावेळी कला म्हणते, हे पाणी घे अगोदर, असं म्हणून ती पाणी प्यायला देते आणि त्याला म्हणते, हे बघ तू खरे असा आवाज दिल्यानंतर ताठ मानेने ओ देईल, असं मला काहीतरी करायचंय आणि यासाठीच मी कुठेतरी चाललीये. तेव्हा त्याला काही कळत नाही. मग आता तो विचारतो, असं काय, अगं नीट सांग ना जरा. मग आता ती म्हणते, अरे माझा खरेपणा मला सिद्ध करायला हवा ना, त्यासाठी मला जावंच लागणार आहे. बरं ऐक ना, तुझा ब्रेकफास्ट, तुझी कॉफी पूर्णपणे रेडी आहे, मी आता येते पटकन जाऊन, असं म्हणून ती आता चाललेली असते. तेव्हा आता ही नक्की इतक्या सकाळी कुठे चालली असेल, ही एवढी जेन्युइन प्रयत्न करतीये तर चांगलंच आहे, असं आता अद्वैत म्हणतो. त्यानंतर आता कला ही हॉलमध्ये येते आणि रजनी मॅडम मी जरा बाहेर जाऊन येते, असं रजनीला म्हणते. तेव्हा रजनी हो असं म्हणते. तर समोर कला आता पाहते तर नयना तेथे मस्त अशी पोहे खात बसलेली असते, अगदी निर्लज्जासारखी. तेव्हा ते पाहून आता कलाला खूप राग येतो आणि ती तिच्याजवळ जाते आणि म्हणते, नयनाताई तू अशी निर्लज्जपणे इथे का बसली आहेस, अगं काल एवढं काही घरात घडलं आहे, रामायण महाभारत, तरीही तुला कळत नाही का, अशी ताठमानेने तू इथे बसून कशी खाऊ शकतेस. तेव्हा नयना उलट उत्तर देत विचारते, काय घडलंय, मला का लाज बाळगायला हवी, मी कुणाला नाही लाजत आणि मला शरम सुद्धा येत नाही. तेव्हा सरोज आल्याचं नयना आता पाहते आणि म्हणते, कला कसं आहे ना, या खेळामध्ये खरी मास्टर माइंड तर तूच आहे, कारण तूच या खेळाची सुरुवात केली होती. तेव्हा कला आता काही न बोलता लगेच तेथून चाललेली असते. तेव्हा आता नयना मस्तपैकी खात बसते. तेव्हा कलाला आता अडवत सरोज लगेच विचारते, काय झालं, कुठे चालली आहेस, थांब जरा, हे जे काही आहे ते खरं शोधायचा तू जो प्रयत्न करतेस ना, ही सर्व जी नाटकं आहेत ना, ती पहिल्यांदा थांबवायची, कारण त्याचा आता काहीही उपयोग होणार नाहीये आणि वेळ काढूपणा तर करायचा नाही. तसंही काल सर्वांसमोर तुझा खोटा चेहरा आलाच आहे आणि तू काय पुरावे सिद्ध करणार आहे हे सुद्धा अगोदरच सगळ्यांना माहीत आहे. तेव्हा कला आता काहीच बोलत नाही, एकदम शांत राहते आणि मनातच विचार करते, हो सरोज मॅडम मी नक्कीच स्वतःला सिद्ध करेन, आणि लगेच आपली पर्स घेत तेथून जाते. त्यानंतर आता नयना मनात विचार करते, ही कला एवढ्या सकाळी बाहेर पडतीये म्हणजे हिने नक्कीच पुरावे गोळा करायचं ठरवलंच आहे. आता आता काहीतरी करायलाच हवं, असं म्हणून ती आता नाश्ता न करता लगेच तेथून निघालेली असते. त्यानंतर आता सरोज डायनिंग टेबलजवळ येत, रजनी मला जरा कॉफी देशील का, असं विचारते. तेव्हा हो वहिनी मी लगेच घेऊन येते, असं रजनी म्हणते. दुसरीकडे संगीता आणि कलाचे बाबा हे दोघेही आता एकदम शांत शांत असतात. तेव्हा काजल आता तेथे येते. तेव्हा काजल आता लगेच संगीताला चहा देत असते, पण आता संगीता नकार देते आणि म्हणते की नको आहे मला. मग अगं संगे घे ना थोडा चहा, तुला बरं वाटेल, असं आता कलाचे बाबा म्हणतात. तेव्हा ती आता म्हणते, मला कसं बरं वाटेल, आता तुम्हीच सांगा बरं, या नयनीने काय केलं तुम्हाला माहीतच असेल.
कारण आता नैनीने सगळ्या गोष्टींची वाटच लावून ठेवली आहे. कलाचे बाबा म्हणतात, हे बघ, सगळ्या दोष तू स्वतःवर घेऊ नकोस. जे काही केलं आहे ना ते तिने केलंय, तू अजिबात काही केलं नाही. आणि तिचीच बुद्धी अशी भ्रष्ट झाली आहे. तेव्हा संगीता रडतच म्हणते, हो तुम्ही ना खरं बोलताय. खरंच आपल्या घरी पैसा नव्हता हो, परंतु आपल्याकडे खरंच खूप सुख होतं. मुळात म्हणजे प्रेम होतं आणि एकमेकांबद्दल आपुलकी होती आणि आनंदसुद्धा होता. तेव्हा काजलला सुद्धा खूपच वाईट वाटतं की नयनाताईने असं करायलाच नको होतं. त्यानंतर संगीता आता खूपच रडत असते. काजल म्हणते, आई तू जरा शांत राहा. तेव्हा मी कशी शांत राहणार? अगं तुला कळतं की नाही, या नयनाने काय घोळ घालून ठेवलाय. आता ते लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतात हे तुला समजलं असेल. त्यामुळे तू सोहमरावांचा विषय एकदम सोडून दे. अजिबात त्यांच्या प्रेमात वगैरे तुझं काहीही होऊ शकणार नाहीये. मग आता काजल म्हणते, हो आई मला ते माहीत आहे, म्हणूनच मी तो विषय सोडून दिलाय. पण तिला आता सोहमबद्दल थोडं वाईटच वाटत असतं. तेव्हा आता संगीता रागातच म्हणते, एकीकडे तू म्हणतेस की विषय सोडून दिला आहे, परंतु दुसरीकडे तू त्यांच्यावर प्रेम करतेस, बरोबर ना? तेव्हा काजलला हे ऐकून आता धक्का बसतो. मग काजलच्या डोळ्यात आता चटकन पाणी येतं. त्यापुढे आता कलाचे बाबा म्हणतात, अगं हे सगळं ठीक आहे, माझ्या कलाला किती त्रास होत असेल या गोष्टीचा तुला अंदाज आहे का अगं? कारण या नयनामुळेच कलाला भर लग्न मंडपामध्ये अद्वैतरावांबरोबर लग्न करावं लागलं. आणि आज ती काय करतीये तिचं तिला तरी कळतंय का? आता बिचारी ती कशी सिद्ध करणार की ती खरी आहे म्हणून? काय करावं कळतच नाही असं कलाचे बाबा म्हणतात. आणि घरात गेल्यापासून आपल्या कलाला किती दुःख नयनामुळे सतत तिला ऐकून घ्यावं लागतंय हे सुद्धा आता त्यांना समजतं. त्यामुळे आपल्या मुलीला नाटच लागली आहे असं ते आता म्हणतात. पुढे आता संगीता ही खूप रडत असते आणि देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणते, आई अंबाबाई माझ्या कलेच्या पाठीशी उभी राहा आणि तिचा खरेपणा जो काही आहे ना तो तिने लवकरात लवकर सिद्ध करू देत. तेव्हा असं म्हणून ती खूप रडत असते. तर काजल आणि तिच्या बाबांनाही खूप टेन्शन आलेलं असतं की कला बिचारी आता कुठून पुरावे आणणार. मग दुसरीकडे सौरभ हॉस्पिटलमध्ये असतो. तेव्हा नयना त्याला कॉल करते. मग आता तो रागातच कॉल रिसीव करत विचारतो, काय कधी पण काय कॉल करतेस ग? मग आता नयना हळूच म्हणते की सौरभ मला तुला काहीतरी सांगायचंय. अरे मी तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगणार आहे. तेव्हा सौरभ रागातच म्हणतो की तू मला पैसे द्यायला कधीही स्वतःहून कॉल करणार नाहीस आणि पैशांव्यतिरिक्त मला तुला काहीही बोलायचं नाहीये. तेव्हा नयना आता म्हणते, अरे अगोदर तर सांग मी नक्की काय बोलते ते. तेव्हा ती म्हणते, इथे माझी वाट लागलीये, चांदेकरांना आता समजलंय माझ्या फेक प्रेग्नेन्सीबद्दल. तेव्हा सौरभने हे ऐकताच त्याला आता प्रचंड धक्का बसतो आणि तो जोरातच ओरडतो, काय? आणि आता ती पुढे सांगू लागते की कशाप्रकारे हे पितळ उघड पडलं आणि सगळा ब्लेम हा कलावर गेलाय. मग सौरभ आता शॉक होऊन हे सगळं बोलणं ऐकू लागतो. तेवढ्यातच आता तेथे नर्स येते आणि मॅ कम इन सर असं विचारते. त्याचवेळी ती म्हणते, बाहेर जरा एक काउंटरवर फाईल आहे तेवढी बघता का? मग आता तो लगेच तिला बाहेर जायला सांगतो आणि स्वतः बाहेर जाऊन ती फाईल चेक करतो आणि नयनाचं बोलणं ऐकत असतो. नयना इकडे सांगत असते की कलाने विडा उचललाय की ती खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी. माझ्या या खोट्या प्रेग्नेन्सीमध्ये तिचा काहीही हात नव्हता हे ती घरच्यांसमोर आता 2 दिवसांमध्ये सिद्ध करणारच आहे. आणि हे सगळं कटकारस्थान मी एकटीने केलंय हे असं सगळ्यांसमोर ती सांगणार आहे. अरे त्यासाठी ती पुरावे गोळा करायला निघाली आहे. आता पुरावे गोळा करणार म्हणजे सर्वात अगोदर ती तुझ्यापर्यंत पोहोचणार आणि मग का ती एकदा तुझ्यापर्यंत पोहोचली ना आपली काहीही खैर नाही. तेव्हा तो आता रागातच विचारतो, आपली का? मग आता ती म्हणते, अरे जरा तू विचार कर ना, कारण माझ्या फेक प्रेग्नेन्सीबद्दल सर्वांना सत्य समजलंय. आता पुरावे मिळाले काय किंवा नाही मिळाले काय, माझं जे व्हायचंय ते होणारच आहे. पण तुझं काय? अरे तुला माहित आहे ना ती कला कशी आहे. तुझं लायसन्स जप्त करायला सुद्धा ती मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे तुझं काय होईल ना याचा फक्त आणि फक्त तूच विचार करायला हवा असं नयना त्याला अगोदरच सावध करून ठेवते. तेव्हा भामटी नयना आता स्वतःला सेफ ठेवून उगीच सौरभला त्यामध्ये अडकवून देण्याच्या प्रयत्नात असते. तर इकडे आता कला सौरभच्या क्लिनिकमध्ये यायला निघते आणि रिक्षातून खाली उतरत जातात ती क्लिनिकमध्ये सुद्धा येते. तेव्हा तिचा धक्का एका वॉर्ड बॉयला लागतो. तेव्हा आता त्याच्या हातातून खाली फाईल पडते आणि ती फाईल उचलत असते. तेव्हा सौरभ नेमकं तिला पाहतो आणि म्हणतो, बापरे ही
तर इथे आली. तेव्हा नैना म्हणते कोण? मग आता तो म्हणतो थांब मी तुला नंतर कॉल करतो. तेव्हा ती म्हणते मी तुला म्हटलं होतं ना कलाच असेल म्हणून, आता जपून जरा तिच्या समोर तू तोंड उघड, मग आता मी नंतर कॉल करतो असं म्हणून आता सौरभ लगेच कॉल ठेवतो आणि तिथे जे असिस्टंट असते ना तिला काहीतरी इशारा करतो. त्यानंतर कला आता लगेच सौरभच्या केबिनमध्ये जाते, परंतु आता तेथे तो नसतो. त्यामुळे ती निराश होते आणि बाहेर येत त्या असिस्टंटला विचारते की मला डॉक्टर सौरभ जोशी यांना भेटायचंय. ते आत्ता यावेळी कुठे असतील, कारण माझं खूप महत्त्वाचं काम आहे. तर सौरभ आता एका मुलीबरोबर बोलत तिथेच मागे थांबलेला असतो आणि आपला चेहरा लपवतो. त्याचवेळी डॉक्टर आज आले नसल्याचं ती मुलगी जेव्हा म्हणते ना तेव्हा कलाला अजूनच टेन्शन येतं. त्यानंतर कला आता मनात विचार करते मला ना सौरभला शोधून काढायलाच हवं. नक्की तो कधी येणार आहे, कारण त्याशिवाय काम होणं शक्यच नाहीये. तर सौरभ सारखा सारखा आता कलाकडे वळून वळून पाहत असतो आणि तो खूप घाबरलेला असतो. त्यानंतर ती असिस्टंट विचारते काय हो तुम्हाला अजून काही हवंय का इन्फॉर्मेशन? मग आता मला त्यांच्या घरचा पत्ता हवाय, तुम्ही देताय का जरा मला पत्ता, असं कला विचारते. तेव्हा ती असिस्टंट म्हणते सॉरी हां, आम्ही असा त्यांच्या घरचा पत्ता नाही देऊ शकत. मग आता कला म्हणते माझं खरंच खूप अर्जंट काम आहे, प्लीज द्या ना मला पत्ता. तरीही ती असिस्टंट नाहीच म्हणते. आता कला अजूनच तिला रिक्वेस्ट करू लागते, पण आता ती असिस्टंट म्हणते आमच्या नियमात ते बसतच नाही आहे. मग कलाचाही नाईलाज होतो आणि ती लगेच तेथून जाते. त्यानंतर डॉक्टर सौरभ हा म्हणतो की बरं झालं एकदाची केली, पण ही माझ्यापर्यंत का आली असेल मला कळतच नाही. मला माहीत होतं हे प्रकरण ना माझ्या अंगावर शेकणार, म्हणून मी का ह्या नैनाच्या लफड्यामध्ये पडलो कळतच नाही, असं तो जरा रागातच म्हणतो. पण आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे असंही तो आता म्हणतो. मग नंतर आता तो काहीतरी वेगळाच विचार करत असतो. तेव्हा ती असिस्टंट त्याच्याकडे पाहतच राहते की सर एवढे चिडले का असतील. दुसरीकडे घरात सर्वजण बसलेले असताना आबा हे तेथे येतात आणि सरोजला बोलवतात. रजनी आता लगेच आबांसाठी त्यांचा चहा घेऊन येते आणि म्हणते की मी जाते हा आबा. तेव्हा आबा म्हणतात नको रजनी थांब जरा, तुम्हा सर्वांबरोबरच थोडं बोलायचंय. तेव्हा रजनी आता तेथे थांबते आणि मग विचारते काय झालं आबा. तेव्हा आपल्या घरात काल जे काही घडलं ते खरंच खूप वंगाळ घडलंय आणि त्या गोष्टीचा घरातील सर्वांनाच खूप त्रास झाला. बरं आता काल जे काही घडलं ते पूर्णपणे विसरून आपण पुढे जायलाच हवं. तेव्हा जे काही झालं त्याचा परिणाम अजिबात तुमच्या कामावर होऊ द्यायचा नाही. आता तुमचं काम तुम्ही चोख करायचं आणि मुख्य म्हणजे या घरातील आनंदाचं वातावरण कमी होणार नाही याची पूर्णपणे सुद्धा काळजी घ्यायची. तेव्हा रोहिणी आणि राहुल हे एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आबा म्हणतात की तुम्ही सर्वजण सुजाण आहात, तुम्हाला सगळं कळतंय आणि आजपर्यंत आपल्या घरातला वाद आपल्या कामापर्यंत कधीच आला नाही. पण काल जे काही घडलं ना ते खूप वंगाळ होतं, म्हणूनच मी बोलतोय आता तुम्हाला. तेव्हा अद्वैत म्हणतो हो आबा तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. त्याच वेळी आता सरोज म्हणते आबा काहीही डिस्टर्ब होणार नाही याकडे मी पर्सनली लक्ष देईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तसंही त्या दोघीही एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत की आपल्या कामावर त्या दोघींच्या अशा वेडीपणाचा परिणाम होईल म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो आई मला जरा तुझ्याशी बोलायचंय, पण सरोज आता रागातच तिथून चाललेली असते. तेव्हा तो आता म्हणतो आई अगं प्लीज थांब ना जरा. मग आता ती लगेच थांबते आणि त्याच्याकडे पाहतच राहते आणि रागातच त्याला म्हणते की काय रे, तू जेव्हा माझ्याशी बोलायला आलास तेव्हा मी उठून गेले, याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायचं नाहीये ही गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली का अद्वैत? तेव्हा तो आता म्हणतो आई मला माहित आहे की तुला माझा राग आला आहे म्हणून, पण प्लीज तू चिडू नकोस, तुझ्या विरोधात जायचं म्हणून मी काहीही केलेलं नाहीये. तेव्हा जी वेळ येते ना तेव्हा तो क्षण येतो ना तेव्हा आपण कुणाची बाजू घेतो ना हे महत्त्वाचं असतं. नंतर मलमपट्टी करून काहीही उपयोग होत नसतो असं सरोज रागातच म्हणते. तर आता ह्या मायलेकामध्ये भांडणं लागली याची रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल हे दोघेही मजा घेऊ लागतात. तर आबांना टेन्शन येतं की घरातील हे सर्व वातावरण कधी निवळणार. त्यानंतर आता ती म्हणते गेले कित्येक दिवस मी हे सगळं बघतीये, परंतु काल ना मी याचा अनुभव घेतलाय. तेव्हा सर्वजण आता सरोजकडे पाहतच राहतात. तर पुढे आता सरोज म्हणते आणि स्पष्ट शब्दात सांगायचं झालं ना तर तू त्या मुलीमध्ये जास्तच अडकत चालला आहेस
आणि हे तू मान्य कर किंवा करू नकोस, पण मला याच्याशी काही घेणं देणं सुद्धा नाही, असं रागातच ती म्हणते. तेव्हा तो म्हणतो, आई तुला काय वाटतं ना, असं नाहीच आहे, तू जरा समजून घे मला. तेव्हा रोहिणी मात्र गालातच हसते आणि मनात म्हणते की काडीपेटीतली काडी बाहेर पडलीच आहे, आता फक्त ठिणगी पेटायची बाकी आहे. कारण सगळीकडे अगोदरच एवढं वंगण पडलंय की या ठिणगीने सगळं काही अगदी जळून राख होऊन जाईल, असा रोहिणी मनात विचार करते. आणि सरोज व अद्वैतमध्ये आता कशा प्रकारे भांडणं लावून द्यायची याचाच ती आता विचार करत असते. इकडे सरोज जरा रागातच अद्वैतकडे पाहत असते. त्यानंतर अद्वैत म्हणतो, आई मी कुणाची बाजू घेऊन बोलत नव्हतो, मी तुला कालही क्लिअर केलंय हे. अगं माझं गट फिलिंग जे काही सांगत होतं ना, तेच फक्त मी क्लिअर केलंय. आता प्लीज तू मला समजून घे ना. मग सरोज म्हणते, अरे तुला समजून नाही घ्यायचं मग कुणाला घ्यायचं, मी आई आहे ना तुझी आणि तुला जन्मसुद्धा दिला आहे. अरे तुझं जसं गट फिलिंग सांगत होतं ना की कलाची बाजू घे, तसंच माझं गट फिलिंग मला सांगत होतं की तू नकळतपणे का होईना तिच्यामध्ये खूपच अडकत चालला आहेस आणि हे फक्त तुझ्यासाठी नाही तर पूर्ण घरासाठी खूप घातक आहे अद्वैत, तुला कळत नाही का. तेव्हा हा विषय उगीच आता ताणत जाईल या विचाराने आता आबा म्हणतात, सरोज मी आत्ताच काय म्हणालोय तुम्हा सर्वांना की हा विषय अजिबात नको म्हणून, तर सर्वांनी गप्प बसायचा, आता हा विषय काढायचा नाही, बघू पुढे काय होतंय आता ते. आणि हे बघ मला या घरचं असं प्रसन्न वातावरण अजिबात बिघडवायचं नाही. तेव्हा सरोज आता आबांच्या म्हणण्यानुसार लगेच गप्प बसते आणि खूपच रागात अद्वैतकडे पाहते. पुढे आता आबा म्हणतात, हा विषय इथेच स्टॉप झाला पाहिजे, आपण या विषयावर नंतर बोलूयात. त्यावेळी सरोज आता गप्प बसत नाही, ती म्हणते, आबा अहो तुम्हाला हा विषय सोडून देणं सहज शक्य आहे, परंतु मला नाही. कारण मला स्पष्टपणे दिसतंय की माझा मुलगा यामध्ये पूर्णपणे वाहवत चालला आहे म्हणून. आणि आपला मुलगा जर चुकीचा वागत असेल ना आबा, तर आईला पदर खोचून उभं राहावंच लागतं. अहो तुमच्यासाठी हे सहज शक्य असेल हा विषय सोडून देणं, परंतु माझ्यासाठी अजिबात नाही. तेव्हा सर्वजण सरोजकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कला ही घरी येते आणि कुणाला तरी कॉल करत, तुमच्या बॅचमध्ये सौरभ चौधरी हा नावाचा मुलगा होता, मला पत्ता मिळेल का प्लीज, असं विचारते. तेव्हा आता नैना तेथेच लपून बसलेली असते आणि ती सगळं बोलणं ऐकते. त्यानंतर आता कला ही खूपच खुश होते कारण तिला सौरभ चौधरीच्या घराचा पत्ता मिळालेला असतो आणि ती त्या पत्त्यावर जेव्हा पोहोचते तेव्हा सौरभ आता चेहऱ्याला मास्क लावून तिथून पळत असतो. कलाला जेव्हा ही गोष्ट समजते ना तेव्हा ती सुद्धा त्याचा पाठलाग करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.